या स्त्रियांनो आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि सर्वात प्रथम आपण एक कबुली करूया. ठीक आहे, आपण आपलं बायबल आपण घेऊया, उंच करूया. तर आपल्या जीवनामध्ये सर्वात पहिलं स्थान आपल्याला कशाला द्यायचंय? परमेश्वराच्या वचनाला प्रथम स्थान द्यायचंय. हालेलुया. तर सर्वजण माझ्या मागे ही कबुली द्या. आज मी देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडं माझे कान लावतो. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. तर हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. आणि म्हणूनच आज परमेश्वराचं वचन मला जीवन देणार आहे, माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडासमान बनणार आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे. जे काही मी हाती घेणार आहे त्यामध्ये मी यशस्वी होणार आहे, कारण मी देवाच्या वचनावर दिवस आणि रात्र, रात्र आणि दिवस मनन करणार आहे. हालेलुया. प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझी कृपा आम्हाला दिलीस, तुझं मोलवान व अति महान असं वचन तू आम्हाला दिलंस. आणि पिता, या वचनाच्या द्वारे आज तू प्रत्येकाचं जीवन बदललंस, कारण तू म्हटलंस तुझ्या वचनामध्ये सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. पिता, आज मी प्रार्थना करते, प्रत्येकाला तुझं सत्य प्रकट केलंस, प्रत्येकाला पिता तुझं वचन समजू दिलंस. पिता, या प्रत्येकाला समजणारा अंतःकरण दिलंस, ऐकणारे कान दिलेस म्हणून धन्यवाद. आणि पिता, या वचनाच्या द्वारे पिता 100 पट पीक तू येऊ दिलंस. पिता, या वचनाच्या द्वारे तू फळ त्यांच्या जीवनामध्ये येऊ दिलंस. मी धन्यवाद 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 देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. सर्वात प्रथम प्रभूला खूप धन्यवाद. बोला, प्रभू धन्यवाद. येशू धन्यवाद. तू आम्हाला हॉल दिलास. नाही तर काय झालं असतं, आता पावसामुळे सर्व पळाले असतात. है ना, सर्वांना पळावं लागलं असतं आपल्याला इकडं तिकडं. पण देव जे करतो ना, अद्भुत कार्य करतो. हालेलुया. आणि परमेश्वराने आपल्याला हा हॉल दिला. प्रभूला खूप खूप धन्यवाद. आमेन. प्रियांनो, आपण मागील 3-4 आठवड्यापासून एक खूप महत्वाचा विषय आपण पाहत आहोत. हालेलुया. आणि तो विषय आहे पवित्र आत्मा. हालेलुया. पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं? परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव 120 शिष्यांवर केला. हालेलुया. आणि ते जे शिष्य भित्रे, दुर्बल ना, अडाणी, अनट्रेंड, शिक्षण नसलेले, पण ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य त्यांच्यावर आलं, या अडाणी शिष्यांचं जीवन बदलून गेलं. हालेलुया. कारण ते साधे मच्छीमार करणारे लोक होते. हालेलुया. पण ज्यावेळेस परमेश्वराने त्याच्या आत्म्याने या शिष्यांना भरलं. हालेलुया. प्रियांनो, आज ज्यांनी PhD केलेली आहे का, त्यांनी पुस्तकं लिहिलेली असतात, तर ते आपण वाचत नाही. तर जे अडाणी लोक आहेत, अडाणी लोक, पेत्र, योहान, याकूब, त्यांची पुस्तकं करोडो लोक वाचत आहेत. अडाणी होते ते. आपण बघूया. हालेलुया. यावेळेस आपण प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय आणि 5 पासून ते 13 पर्यंत वचन वाचूया. पहिल्यांदा आपण 5 पासून ते 8 पर्यंत वचन वाचूया. वाचा.
नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्याचे अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान, अलेक्झांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरूशलेमेत एकत्र जमले. आणि त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडिलांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं ना, पेत्र आणि योहान मंदिरामध्ये चालले होते. आणि ज्यावेळेस ते मंदिरामध्ये चालले होते, त्या मंदिराच्या दारामध्ये एक भिकारी होता, जो जन्मापासून पांगळा होता, तो कधी चालला नव्हता. पण बायबल सांगतं तो भिकारी पेत्र आणि योहानकडे पाहत होता, या अपेक्षेने की त्यांना काहीतरी मिळेल. पण त्यावेळेस तुम्हाला माहिती काय झालं? पेत्र आणि योहान त्या भिकाऱ्याला म्हणाला की सोनं आणि चांदी माझ्याकडे काहीच नाहीये, पण जे माझ्याकडे आहे मी तुला देतो. पेत्राने काय केलं? त्या भिकाऱ्याचा हात धरला, त्याला उभं केलं आणि आज्ञा दिली, येशूच्या नावामध्ये चालायला लागला. काय केली आज्ञा? येशूच्या नावामध्ये चालायला लाग. बायबल सांगतं तत्काळ त्याच्या घोट्यामध्ये बळ आलं आणि तो उड्या मारायला लागला आणि प्रभूची स्तुती करायला लागला. हालेलुया, हालेलुया. आणि येशूच्या नावामध्ये प्रियानो हा मोठा चमत्कार झाला. हा माणूस त्या मंदिरामध्ये रोज भीक मागायचा, सर्वांना तो परिचित होता. आणि हा चमत्कार ज्यावेळेस सर्व यरूशलेम शहरामध्ये समजला, तिकडचे जे अधिकारी होते, तिकडचे जे ना साहेब लोक होते, त्या सर्वांना खूप वाईट वाटलं. आता बघा, असं पण होतं, एका माणसाच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट झाली, तो चालायला लागलाय, पळायला लागलाय आणि लोकांना काय व्हायला लागलाय, त्याच्यामुळं त्रास व्हायला लागला. का? कारण त्यांनी नाही केलं ना, ते पेत्र आणि योहाननी केले, मग त्यांचं नाव मोठं होईल ना. आणि ऍक्च्युली पेत्र आणि योहाननी पण नव्हतं केलं. हालेलुया. हे ते येशूच्या नावामध्ये झालं. हालेलुया. आणि मग ह्याची चौकशी करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, पेत्र योहान यांना जे लोक अधिकारी होते त्यांना त्यांच्या समोर काय करण्यात आलं? उभं करण्यात आलं. आता विचार करा, हा पेत्राचा स्वभाव कसा होता? मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस येशूला धरून देण्यात आलं, येशूला क्रूस खांबावर नेण्यात आलं होतं, त्यावेळेस काय झालं होतं माहिती तुम्हाला? एक छोटी मुलगी या पेत्राला काय म्हटली? तू पण येशू बरोबर होता. काय? तू पण? तो काय बोलला? मी तर येशूला ओळखत पण नाही. तो शिव्या द्यायला लागला, शाप द्यायला लागला येशूच्या नावाने. तुम्ही काय बोलता? तुम्हाला समजतं का? मी तर येशूला कधीच ओळखत नाही. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ज्यावेळेस इथं हालेलुया है ना, पेत्र योहान यांना इथं म्हटलं, ऐका ना, की त्यांचे अधिकारी, इथं शब्द काय? त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री व प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, जे म्हणजे सर्व यरूशलेम शहराचे जे गव्हर्नमेंट आहे. आता बघा, आपले इथं कोण असतात? आपले कोण आहे? MLA कोण आहे? आमदार खासदार कोण आहे? कोण आहे? इम्तियाज जलील. अजून कोण आहे? ते कोण आहेत? खासदार आहेत का आमदार आहेत? खासदार आहेत ना. आणि आमदार कोण आहे? बरं, आमदार जास्त असतात ना, 3-4 असतात मला असं वाटतं. हालेलुया. खासदार एक असतो. तर असे हे सर्व आमदार खासदार जमले आणि त्यांच्या समोर पेत्र योहान यांना उभं केलं. कशासाठी? की तुम्ही हा चमत्कार कसा केला? आता बघा, मागं असं झालं होतं, एक लहान मुलगी
पेत्राला बोलली तू येशू बरोबर आहे. तो काय बोलला, नाही 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 नाही, मी येशूला ओळखत. पण इथं बघा, इथं काय झालं, इथं बायबल सांगतं त्यांनी विचारलं तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले. पेत्र आणि योहान घाबरले नाही. पेत्र आणि योहान हे घाबरले नाही. त्यांनी काय केलं, इथं बायबल सांगतं तेव्हा पेत्र, सर्व बोला, तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला. आता तो कोर्ट मध्ये उभे आहे. कुठं उभा आहे, आणि कोर्ट मध्ये काय झाला, तो काय झालं कोर्ट मध्ये, कोर्ट मध्ये काय झालं प्रियांनो, त्याला विचारते, जबाब विचारते काय केलं, आणि कोर्ट मध्ये काय झालं. इथे बायबल सांगते तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने भरून पूर्ण होऊन त्यांना म्हणाला. हालेलुया. तर तुम्ही कोर्ट मध्ये गेला ना तरी पवित्र आत्म्याने भरू शकता. हालेलुया. तुम्ही कुठं पण जा, तुम्ही पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त करू शकता. 24 घंटे तुम्ही देवाच्या सामर्थ्यामध्ये, 24 घंटे परमेश्वराच्या अभिषेकामध्ये तुम्ही राहू शकता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्याने पेत्र भरला, तो काय म्हटला, अहो लोकाधिकाऱ्यांनो, तो काय म्हणते, अहो अधिकाऱ्यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. हालेलुया. हा माणूस येशूचं नाव घ्यायला तयार नव्हता. आता हा माणूस बोलते, अधिकाऱ्यांनो तुम्ही त्या येशूला मारून, म्हणजे असंच असेल ना थोडंफार, तुम्ही येशूला मारलं, तुम्ही त्याला क्रूस खांबावर वधलं, पण तो येशू जिवंत झाला. त्या येशूच्या नावामध्ये. आता मी ऍक्टिंग करत आहे तर तुम्हाला समजलं असेल मी खूप चांगला ऍक्टर आहे. ओके, विचार करा, असं त्यांनी सांगितलं. आणि पहिलं काय होतं, नाही नाही मी येशूला ओळखत नाही, कोण आहे तो येशू. हालेलुया. इथं आपण पाहतो ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरतो आपलं जीवन बदलून जातं. आमेन. हालेलुया, हालेलुया. जी महत्वाची गोष्ट इथं पुढं आपण पाहतो ना प्रियांनो, इथं बायबल सांगतं की तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोणशीला झाला तो हाच आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. सर्व बोला, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. हालेलुया. तर तारण कुणाकडून आहे, केवळ येशूच्या द्वारे. प्रियांनो, आपल्या पापांची क्षमा आपल्याला कोणत्याही दुसऱ्या नावामध्ये मिळू शकत नाही. आपल्याला स्वर्ग हे आपल्या कर्मांनी मिळू शकत नाही. अनेक जण बोलतात पुण्य करा, पुण्य करा, कर्म करा. कर्मांनी कोणच स्वर्गात जाणार नाही असं बायबल स्पष्ट सांगतं. हालेलुया. तारण प्राप्त करण्यासाठी हालेलुया एकच मार्ग आहे. इथं बायबल सांगतं, तो काय म्हटला, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. आकाशाखाली दुसरं नाव नाही, फक्त येशूच्या नावामध्ये आपले पाप क्षमा होतात. हालेलुया, हालेलुया. 13 वचन आपण सर्वजण एक साथ बोलूया. सर्वजण बोला, तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून
तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहे, हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. हालेलुया. आता बघा इथं बायबल काय सांगतं की पेत्राचे व योहानाचे धैर्य, काय धैर्य, हिम्मत पाहून या लोकांना काय वाटलं? आश्चर्य वाटलं. आणि जस्ट काही दिवसापूर्वी सर्व येशूचे शिष्य काय केलं होतं? ज्यावेळेस येशूला टांगलं क्रूस खांबावर, सर्वजण सोडून पळून गेले होते. पण आता इथं बायबल सांगतं त्यांचं धैर्य पाहून सर्वजण आश्चर्य करू लागले. असं काय झालं? या 50 दिवसामध्ये, किती दिवसामध्ये नाही येशूला क्रूस खांबावर टांगलं, त्याच्यानंतर किती दिवस? नाही, पुनरुत्थानानंतर 50 दिवस. मला असं पुनरुत्थानानंतर 50 दिवस ना. ह्या 50 दिवसामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट घडली की यांचं पूर्ण जीवन काया पालट होऊन गेली यांची? हालेलुया. काय काया पालट झाली? काय हे लोक बदलले? आमेन. आपण बघूया. हालेलुया. आपण 2 तिमोथेचा 1 अध्याय आणि 7 वचन वाचूया. 2 तिमोथी 1 अध्याय आणि 7 वचन. आपण समोर वाचा. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमानाचा आत्मा दिला आहे. सर्व बोलूया. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. तर प्रियानो, सर्वात मोठी गोष्ट, सर्वात मोठा आशीर्वाद, सर्वात महत्वाचा आशीर्वाद काय? ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, काय होतं? आपल्या जीवनामधली भीती निघून जाते. काय होतं आपल्या जीवनामधून? भीती निघून जाते. कारण इथं बायबल सांगतं देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण पाहतो ना, पेत्र, योहान आणि सर्व 12 शिष्य, इनफॅक्ट आपण पाहतो तिथे 120 शिष्य होते पेंटिकॉस्टच्या दिवशी. ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरले, काय झालं? त्यांनी पूर्ण यरूशलेम शहर उलथ पालथ करून टाकलं. सगळीकडे येशूचं नाव ते सांगायला लागले, धैर्याने सांगायला लागले, कुणाची भीती न बाळगता, कुणाला न भीता ते परमेश्वराची सेवा करायला. हालेलुया. पण हे कसं झालं? प्रियानो, 50व्या दिवशी काय झालं? देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरला. हालेलुया. आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस काय होतं? सर्व भित्रेपणा निघून जातो. देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. हालेलुया. आणि खरोखर आपल्याला येशूचं वचन ना, देवाचं वचन सांगण्यासाठी आपल्याला धैर्य मिळतं. पण इतकंच नाही, आपल्याला धैर्य मिळतं. इथं आपण पाहतो हे अज्ञानी लोक होते. कोण होते हे? मच्छीमार करणारे. कोण होते? मच्छीमार करणारे लोक होते. पण विचार करा, ह्या लोकांना, पेत्राला, योहानाला, तुम्ही जर बायबल वाचला असेल प्रियांनो, हे जे पुस्तक जे बायबलमध्ये लिहिलेत, हे पेत्र, योहान हे अडाणी लोक होते. पण आज त्यांनी हे जे पुस्तक लिहिलेत, हालेलुया, त्यांच्यामध्ये इतका अर्थ आहे. म्हणजे विचार करा, पवित्र आत्म्याने त्यांना शिक्षण दिलं. हालेलुया. पवित्र आत्म्याने ते जे इथं बायबल सांगतं काय होते? अडाणी, पण पवित्र आत्म्याने त्यांना शिक्षण दिले. बायबल सांगतं ते निरक्षर व अज्ञानी इसम होते. म्हणून बायबल सांगतं पवित्र आत्म्याचं नाव काय? ज्ञानाचा आत्मा. हालेलुया. तर खरोखर एक व्यक्ती, कारण मी अनेकदा बघितलं, अनेकदा असं झालं ना, मी 2, 3, 4, 5 अशा साक्ष ऐकल्यात. हालेलुया.
वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, पण देवाचा आत्मा आला, हालेलुया, आणि त्या वाचायला लागले. आमेन, हालेलुया. एक आंटी ना, मला असं वाटतं ते कोणतं गाव ते पुसदला राहतात, त्यांचं उमाबाई त्यांचं नाव. आणि प्रियानो, त्यांची खूप अद्भुत साक्ष. ऍक्च्युली त्या स्वतः जादूटोणा करणारी ती बाई होती. तिच्या अंगामध्ये अनेक देव यायचे, अनेक देव्या यायच्या, आणि तिचं पोट इतकं मोठं झालं आणि दुखायला लागलं, आणि ती एकदम मरणाच्या पंथास आली, ती मरणार होती. तर प्रियानो, खरोखर देवाची एक योजना होती. हालेलुया ना. ही जी बहीण आहे आपल्या चर्चमध्ये, ज्या एक दुसऱ्या सिस्टर राहतात पुसदमध्ये, त्यांच्याकडे गेली आणि म्हटली माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि खरोखर प्रियानो, त्या सिस्टर आहेत, त्यांनी या उमाबाईसाठी प्रार्थना केली. हालेलुया. ज्यावेळेस प्रार्थना केली प्रियानो, त्याच रात्री स्वतः येशूने त्यांना दर्शन दिलं. स्वतः येशूने, पण त्यांनी सांगितलं, येशूने त्याचे बोट माझ्या पोटाला लावले. आणि जसे ते बोट त्यांच्या पोटाला लागले, त्यांचं जे पोट इतकं फुगलेलं होतं ते एकदम सपाट आणि एकदम नॉर्मल झालं. हालेलुया. ह्या आंटीने पण ती साक्ष दिली आज. हालेलुया. त्यांचं पोट पण प्रियानो असं फुगलेलं होतं, पण जसं त्या प्रेयरमध्ये येते, हालेलुया, प्रभूने तो सर्व जो त्रास होता तो सर्व नष्ट केला. देवाने त्यांना आरोग्य दिलं. आपला परमेश्वर आरोग्य देणारा परमेश्वर. हालेलुया. पण जी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियानो, त्या ज्या आंटी उमाबाई ना, त्या बोलतात, ज्यावेळेस त्याच्यानंतर हा चमत्कार झाला, त्यांचं पोट नॉर्मल झालं, आणि ज्यावेळेस त्यांनी बायबल घेतलं, उघडलं, त्या कधीच शाळेमध्ये गेलेल्या नाही, पण त्या खडा बायबल वाचायला लागल्या. हालेलुया. एकदा असं झालं ना, मी बायबल स्कूल होतं आणि तिथं असे 12-13 मुलं होते. वायवॅम नावाची एक संस्था आहे, आणि तिथं मला बोलवलं की या मुलांना तुम्ही पवित्र आत्म्याचं शिक्षण द्या. हालेलुया. आणि मी जवळजवळ 3 दिवस त्या मुलांना पवित्र आत्म्याचं शिक्षण दिलं. हालेलुया. आणि शेवटच्या दिवशी मी प्रार्थना केली. त्यावेळेस काय झालं माहिती तुम्हाला, तिथं पण एक अद्भुत गोष्ट घडली. तिथे एक मुलगा होता, त्याला वाचता नव्हते. हालेलुया. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर आला, तो बायबल वाचायला लागला. हालेलुया. इथं पण आपण पाहतो, पेत्र, योहान हे अडाणी, निरक्षर इसम, पण प्रियानो, ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये येतो, हालेलुया ना, म्हणून बायबलमध्ये म्हटलेला पवित्र आत्मा हा कसला आहे? सुशिक्षणाचा आत्मा, चांगलं शिक्षण देणारा आत्मा. मी तुम्हाला सांगतो, आज कदाचित काही लोक असतील, तुम्हाला असं वाटत असेल, मी कधीच शाळेमध्ये गेलो नाही, मी काहीच शिक्षण घेतलं नाही, मला काहीच येत नाही. मी तुम्हाला सांगतो, पवित्र आत्म्याला मागा. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला अशी बुद्धी देईल, असं ज्ञान देईल की जे डॉक्टर लोक, जे PhD लोक तुमचं ऐकत बसतील. आज तसं झालं ना पेत्र आणि योहानाचं. हालेलुया. तुला माहितीये, जे विद्वान लोक, PhD झाले लोक ना, पेत्र, योहान यांनी लिहिलेले पुस्तकं आज वाचत आहे. हालेलुया. सर्व जग हे पुस्तकं वाचत आहे, आणि या पुस्तकामुळं, या बायबलमुळं आज आपण सर्वजण काय झालेलो आहोत? आशीर्वादित झालेलो आहोत. आमेन. पण लक्ष द्या, प्रियानो, हे कोण होते? अडाणी, निरक्षर ना, अनएज्युकेटेड अँड अनट्रेन्ड. हालेलुया. पण प्रियानो, पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? शिक्षण देतो. पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? शिक्षण देतो. प्रियानो, खरोखर मी माझी पण साक्ष सांगल. हालेलुया. मला असं ना, सर्व गर्दीमध्ये बोलायला कधी जमत नव्हतं. माझ्या शाळेमध्ये म्हणजे मी सर्व गोष्टींमध्ये खूप चांगला होतो. स्पोर्ट्समध्ये मी एकदम नंबर 1 होतो सर्वांपेक्षा. अभ्यासामध्ये पण आय वॉज गुड. पण ज्यावेळेस बोलायची वेळ यायची, माझे हात पाय लगेच असे कापायला लागायचे, नाही का?
आणि काय व्हायचं माहिती आहे का, आमच्या शाळेमध्ये आमचा जो प्रिन्सिपल होता ना, तो असे गाणे असायचे ना, गाणे गायला लावायचे आणि मग त्या गाण्याचा अर्थ एक एक मुलाला तो बोलवायचा आणि सांगायला लावायचा. आणि मला त्याने एकदा बोलवलं, पण इतकं माझं त म म ह ह र र लव काय काय झालं, त्याच्यानंतर मला कधीच बोलवलं नाही. इतकं घाबरतो खरोखर. माझ्या जीवनामध्ये खूप भय होतं, खूप भीती होती लहानपणापासून. मला कॉलेज पण भित्र्या, मी खूप भित्रा व्यक्ती होतो, की नाही. पण खरोखर माझ्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट आला, हालेलुया, ज्यावेळेस मला पवित्र आत्म्याचं जे सत्य, पवित्र आत्म्याविषयी मला समजलं, पवित्र आत्मा हा काय करतो, हालेलुया. आणि प्रार्थना केली ना, मी आणि माझी बहीण, हालेलुया, आम्ही दोघांनी 40 दिवस उपासनी प्रार्थना केली. आणि तिसऱ्या दिवशी ना परमेश्वराचा अभिषेक ना, म्हणजे आता मला अन्य भाषेचं दान ऑलरेडी पहिलं होतं खरोखर सांगायला गेलं. पण प्रियांनो, मी कधीच ते असं सिरियसली म्हणजे असं काही हे केलं नाही, प्रार्थना नव्हतो करत, यु नो. पण ज्यावेळेस खरोखर मी उपवास केले 40 दिवस ना, देवाचा एक नवीन अभिषेक माझ्यावर उतरून आला, देवाचं एक नवीन सामर्थ्य माझ्या जीवनावर उतरून आलं. आणि त्या दिवसापासून एक अद्भुत कार्य झालं. जे सर्व भय होतं, बोलण्याचं भय, माणसाचं, आता खरोखर सांगायला गेलं ना, माणसाचं भय. कारण तुम्हाला माहिती आहे, एक मोठा प्रॉब्लेम असा होता ना, आम्ही लहानपणापासून आहे ना अशा एरियामध्ये राहिलो ना, तिथे लोकच नव्हते. आमचं जे घर होतं ना, एकदम असं जंगलमध्ये असल्यासारखं होतं. 5-6 घरं होते ना, आणि आम्ही असं म्हणजे नाही का, आता खूप तिथे घरं झाले, पण तो एक आउटसाइड एरिया होता. आणि यु नो, आम्ही एकदम असं लांबून राहायचो. आणि मग तुम्हाला माहिती आहे, पहिलं ठीक होतं, पण नंतर जसा ना वय वाढत गेलं, एकटं राहण्याची सवय होऊन जाते ना, आणि मग माणसांची काय व्हायला लागती, भीती वाटायला लागते. असं इंटरॅक्शन करू शकत नाही, बोलू शकत नाही, हालेलुया. तर ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा माझ्यावर उतरून आला, हालेलुया, काय झालं माहिती तुम्हाला, हे जे भय हे निघून गेले, हालेलुया. आणि खरोखर परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला माहिती आहे ना, मी अनेक लोकांसमोर बोललेलो आहे. मी ज्यावेळेस बाहेर देशामध्ये गेलो, बाहेर देशामध्ये बोलिव्हियामध्ये ना, आणि तिथं पुनरुत्थानाचा दिवस होता. कोणता दिवस होता? पुनरुत्थानाचा दिवस. मोठं स्टेडियम होतं. त्या स्टेडियममध्ये जवळजवळ मला असं वाटतं ना, ॲटलिस्ट 20 ते 30 हजार लोक असतील, हालेलुया. आणि ते पास्टर बोलले, तुम्ही बोला इंडियाकडून, हालेलुया. तर परमेश्वराने इतकं धैर्य दिलं, हालेलुया. मी मोठ्या धैर्याने येशू जिवंत आहे ती सुवार्ता तिथं सांगितलं, हालेलुया. तर पवित्र आत्मा काय करतो माहिती तुम्हाला, आपल्याला बदलतो, आपल्या जीवनामधून सर्व भीती नष्ट करून टाकतो, आपल्या जीवनामधलं सर्व अज्ञान नष्ट करतो, आणि पवित्र आत्मा आपल्याला ज्ञानाने भरतो, हालेलुया. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय करायचंय, बायबल सांगतं रोज तुम्ही पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने काय व्हा, भरत राहा, रोज पवित्र आत्म्याने भरा, आमेन. आता बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपण पश्चाताप केला, आपण येशूवर विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला. अनेक जण काय करतात, इथं थांबून जातात, आम्ही येशूवर विश्वास केला, पण नाही, आपण त्याच्या पुढे गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही, तुमच्या जीवनामध्ये जे मोठे आशीर्वाद देवाने ठेवलेले आहेत ते मोकळेने होणार, हालेलुया. यु नो, बाप्तिस्मा झाल्यानंतर बायबल सांगतं काय करा, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल, पवित्र आत्म्याने भरा, हालेलुया. आणि हा पवित्र आत्मा ज्यावेळेस येईल त्यावेळेस काय करेल माहिती तुम्हाला, तो तुम्हाला तुमच्या जीवनामधून सर्व भीती दूर करेल. पण इतकंच नव्हे, तो पवित्र आत्मा तुम्हाला ज्ञानाने भरेल, बुद्धीने भरेल.
प्रिया इतकंच नाही, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मा जे ज्ञान आपल्याला देतो, आता मी तुम्हाला सांगितलं की बायबल वाचणं, पण इतकंच नाही, पवित्र आत्मा तुम्हाला बुद्धी देईल, तुम्हाला ज्ञान देईल की तुम्ही तुमचं काम कसं उत्तम रीतीने करावं. तुम्ही जे पण काम करत आहात किंवा तुम्ही धंदा करत आहात, तुम्ही कोणता बिझनेस करत आहात, पवित्र आत्मा तुम्हाला बुद्धी देईल की तुम्ही कशा रीतीने उत्तम रीतीने काय करू शकता, तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता. परमेश्वर पवित्र आत्मा आपल्याला काय करतो, आयडिया देतो. काय करतो, आयडिया देतो. हालेलुया. आणि ती आयडिया ज्यावेळेस आपल्याला मिळते, हालेलुया, देवाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, जे काम करायला आपल्याला वर्ष लागतात, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला आयडिया देतो, ते काम एका मिनिटामध्ये होऊन जातं. हालेलुया. एक खूप मोठं उदाहरण आहे, पेत्र, योहान. आता त्यांचा ज्यावेळेस ते येशूकडे आले आणि बायबल सांगते ते मच्छीमार करणारे लोक होते, त्यांनी रात्रभर मासे पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना एक पण मासा भेटला नाही. शेवटी ते हताश झाले, निराश झाले, ते किनाऱ्यावर आले आणि डोक्याला मारत बसले, काय आजचा दिवस खराब निघाला, रात्रभर आपण कष्ट केले, आपल्याला एक पण मासा भेटला नाही. पण प्रियानो, येशू त्यांच्या त्या होडीमध्ये आला आणि येशू तिथं बसून शिक्षण द्यायला लागला. आणि ते शिक्षण दिल्यानंतर येशू त्यांना काय म्हणाला, सर्व बोला, खोल पाण्यामध्ये, खोल पाण्यामध्ये. कुठं कुठं पाणी म्हणजे खोल पाण्यामध्ये चला. हालेलुया. वर काय नाही, यायचं, चर्चमध्ये बसायचं, वचन ऐकायचं, घरी जायचं, जसं आहे तसंच राहायचं नाही. तुम्ही जर पवित्र आत्म्यामध्ये खोल जायला लागला, बायबल सांगताना पवित्र आत्मा ही नदी आहे. काय, पवित्र आत्मा नदी आहे, आणि त्या नदीमध्ये आपल्याला काय करायचंय, खोल 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 आत जायचं. एजेकियलच्या पुस्तकामध्ये म्हटलं ना की ती नदी मंदिराच्या दरवाजातून वाहत होती. आणि पहिलं तुम्हाला माहिती, जे पाणी हे कुठं होतं, घोट्यापर्यंत. पण देवदूताने एजेकियलला अजून पुढे नेलं. कुठं नेलं, अजून पुढे नेलं. आणि त्यावेळेस काय झालं माहितीये, ते पाणी गुडघ्यापर्यंत आलं. अजून 1000 हात पुढे नेलं, कमरेपर्यंत आलं. अजून 1000 हात पुढे नेलं, तो पोहायला लागला खोल पाण्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. खोल पाण्यामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार होतात. पवित्र आत्म्याच्या नदीमध्ये आपल्याला खोल जाणं खूप गरजेचं आहे. जो नवीन करार आहे हा पवित्र आत्म्याविषयी. जर पवित्र आत्मा नाहीये तर तुम्ही जुन्या करारातच राहते. अजून मी तुम्हाला सिद्ध करतो, ठीक आहे, असंच नाही बोलत, पण मी सिद्ध करून दाखवतो, ठीक आहे. हालेलुया. तर एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, पवित्र आत्मा आपल्याला पूर्णपणे बदलण्यासाठी आलेला आहे. पवित्र आत्मा आपल्या जीवनामधून सर्व भय काढून टाकतो, आपल्याला सामर्थ्य, प्रीती आणि संयम देतो. काय देतो, सामर्थ्य. सर्व बोला, सामर्थ्य, प्रीती व संयम. हालेलुया, हालेलुया. ओके, यावेळेस प्रियांनो आपण काय महत्वाची गोष्ट बघूया ना, की खरोखर पवित्र आत्म्यामध्ये खोल जाणं, पवित्र आत्म्याने भरणं, पवित्र आत्म्यामध्ये आपले जीवन जगणं हे किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे, ठीक आहे. यावेळेस प्रियांनो आपण दुसरी कोरिंथियाचा 3रा अध्याय आणि 16 पासून ते 18 पर्यंत वचन वाचूया. दुसरी कोरिंथियाचा 3रा अध्याय 16 पासून ते 18 पर्यंत. प्रभू आत्मा आहे आणि जेथे एक मिनिट. दुसरी कोरिंथ 3रा अध्याय 2 पासून 6 पहिलं वचन वाचूया. 2 ते 6. तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगड पाट्यांवर नव्हे तर
मांसमय अंतकरण रूपी पाट्यावर कोरलेले आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करीतो. हालेलुया. सर्व बोला, लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. हालेलुया. इथं पाऊल प्रियांनो सांगते, काय सांगते की हे काही लोक होते, ते बोलत होते आम्ही नियमशास्त्र पाळू, आम्ही 10 आज्ञा पाळू, आम्ही सुनता करू, आम्ही 650 आज्ञा पाळू. आणि मग पावलाने त्यांना पत्र लिहिलं. हालेलुया. हालेलुया. तो काय म्हणते, जर तुम्ही त्या नियम पाळून देवाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहात तर विसरून जा. कारण इथं बायबल सांगतं लेख काय करतो, नियमशास्त्र माणसाला काय करतं, मारून टाकतं. हालेलुया. परंतु आत्मा म्हणजेच पवित्र आत्मा काय करतो, जिवंत करतो. पवित्र आत्मा काय करतो, मग ही गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो. काय लोक आपल्याला सांगतात नाही तुम्ही 10 आज्ञा पाळा ना, बायबल वाचा ना, तुम्ही एक चांगलं जीवन जगा, चांगलं जीवन जगा आणि राहा ना, असं आपल्याला ख्रिस्ती जीवन जगायचं. तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, 10 आज्ञा पाळून आणि फक्त बायबल वाचून प्रियांनो आपण एक खरं ख्रिस्ती जीवन म्हणजे खरोखर पाहायला गेलं ना, ज्या आज्ञा आहेत त्या पाळूच शकत नाही. ज्या आज्ञा आहेत बायबलमध्ये दिलेल्या, हा माणूस आपल्या शक्तीने पाळू शकत. बघा इथं पाऊल काय म्हणते, बघा इथं म्हणते ना, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे. काय म्हणतो, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत. तो काय बोलतो, आम्ही समर्थ आहोत असे नव्हे. ते काय बोलतो, आम्ही शक्तिमान आहोत, आमच्या शक्तीमध्ये आहोत, आम्हाला खूप बुद्धी आहे, आम्हाला खूप ज्ञान आहे, आम्हाला सर्व येतं. तो बोलतो असं नव्हे. पण तो काय म्हणते पुढे बघा, तो काय म्हणते, तर सर्व बोला, तर आमची पात्रता देवाकडून आम्हाला आली आहे. हालेलुया. काय म्हणते तो, आम्ही जे सामर्थ्याने भरलो, आम्ही जे शक्तीने भरलो, आम्ही जे बुद्धीने भरलो, आम्ही जे ज्ञानाने भरलो, हे आम्ही आमच्या शक्तीने नाही तर देवाने स्वतः आम्हाला त्याचं सामर्थ्य दिले. हालेलुया. हालेलुया. आणि मग म्हणून इथं तो बोलतो, इथं असं म्हटलं ना, त्यानेच आम्हाला नव्या कराराचे, चल बोला, नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. कसे समर्थ केले, तो बोलतो आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी देवाने काय केलं, आम्हाला समर्थ म्हणजे काय, त्याच्या शक्तीने भरलं. नवीन कराराचं काय केलं, सेवक होण्यासाठी समर्थ केलं. कसं, बुद्धीने. पाऊल तर आता बघा, पाऊलाची वेगळी गोष्ट होती. पेत्र, योहान आपण बघितले, ते कोण होते, अडाणी आणि निरक्षर. पण पाऊल हा खूप शिकलेला होता. पाऊल हा डॉक्टर होता, खूप जास्त बुद्धिमान होता. हालेलुया.
पण हा पाऊल काय बोलते, माझ्या अंगची जी पात्रता आहे ही माझ्यापासून नाहीये, माझ्या बुद्धीमुळे नाहीये, नियमशास्त्रामुळे नाहीये, पण तो काय म्हणतो, हालेलुया, नव्या कराराचे सेवक होण्यासाठी देवाने आम्हाला समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला जागा नाहीये, पवित्र आत्म्याने जर आपण भरलेले जीवन जगत नाहीये, तर तुम्ही अजून जुन्या करारामध्येच जीवन जगत आहात. काय कसं जीवन जगत आहात? आणि जुन्या करारामध्ये तुम्हाला माहितीये, जुन्या करारामध्ये काय करावं लागल? पूर्ण नियमशास्त्र पाळले तरच तुम्हाला काय भेटल? आशीर्वाद. पण कोणच माणूस पूर्ण नियमशास्त्र पाळू शकत नाही. म्हणूनच देवाने माणसाला दाखवून दिलं की तुम्ही तुमच्या शक्तीने सर्व नियम पाळू शकत नाही. तुम्हाला तारणाऱ्याची गरज आहे, तुम्हाला माझी गरज आहे, तुम्हाला गरज आहे की मी यावं आणि तुमच्यासाठी बलिदान करावं, माझं रक्त सांडावं, मी तुमच्यासाठी मरावं आणि तुमच्यासाठी पुन्हा जिवंत व्हावं आणि माझ्या बलिदानाने तुमचे पाप क्षमा होणार आहेत. हालेलुया. नियमशास्त्राने नाही, पण इथंच थांबायचं नाहीये. त्याच्यानंतर काय परमेश्वर बोलला? हालेलुया, तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त करायचं. तुम्हाला परमेश्वराकडे मागायचं की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आता बघा, इथं या वचनाची सुरुवात अशी झाली, तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात. तो काय म्हणतो? कोण आहे पत्र? तुम्ही पत्र आहे. कोण पत्र आहे? तुम्ही पत्र आहे. चल बोला, मी पत्र आहे. कुणाचं पत्र आहे? आता महत्वाची गोष्ट, कुणाचं पत्र आहे? येशूचं पत्र आहे का? हालेलुया. का दुसऱ्याचं पत्र आहे? तर तुम्हाला माहिती, बायबल सांगता आपणच पत्र आहे. कारण आपले गुण बघून, आपले कृत्य बघून, आपली वागणूक बघून, आपलं चालणं बघून, आपलं उठणं बघून मग जगातले लोक ठरवतात हा कुणाचं पत्र आहे. हालेलुया. पण आता बघा, इथं बायबल सांगतं, हा काय म्हणते? अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात. सर्वजण बोला, शाईने नव्हे. कशाने? पुढं म्हटलं तर सदा जीवी. सर्वजण बोला, सदा जीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले पत्र आहात. हालेलुया. हे पत्र कोण आहे? कोण आहे? समोर मी पत्र आहे. हालेलुया. हे पत्र शायनीने लिहिलं. मग कशाने लिहिलं? हे पत्र कशाने लिहिले? कशाने लिहिले? तुम्हाला आठवतं का प्रियांनो, ज्यावेळेस मोशे डोंगरावर गेला, कुठे गेला? आणि देवाने त्याला काय दिलं तिथं त्या डोंगरावर? दगडाच्या पाट्या होत्या, बरोबर? 2 पाट्या होत्या. त्या 2 दगडाच्या पाट्यांवर काय लिहिलं? काय लिहिलं? 10. सर्वात पहिली आज्ञा काय सांगा मला? सर्वात पहिली आज्ञा काय? माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत, मूर्ती पूजा करू नको. सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा, मूर्ती पूजा करू. या लोकांना 10 आज्ञा मिळाल्या, ठीक आहे. त्यांनी देवाचा आवाज पण ऐकला. देव त्यांच्याबरोबर बोलला ना, सिनाय पर्वतावर आला. आपण बघितलं पेंटिकॉस्टच्या दिवशी काय आलं? देव कुठं उतरला? सिनाय पर्वतावर. तो पर्वत हालायला लागला, हालायला लागला.
थरथर करायला लागला. हालेलुया. आणि देवाचा आवाज, देव त्या पर्वतावरून बोलायला लागला. आणि पहिली आज्ञा त्यांना काय सांगितली? मूर्ती पूजा करू. हे लोक बोलले ठीक आहे देवा, आम्हाला मान्य आहे, आम्ही नाही करणार, आम्ही मूर्ती पूजा करणार नाही. हालेलुया. मोशेला बोला आम्हाला सर्व आज्ञा मान्य आहेत, पण आम्ही देवाचा आवाज ऐकू शकत नाही. मोशे तूच देवाचा आवाज ऐक. आणि मग देवाने मोशेला काय केलं? 40 दिवस डोंगरावर नेलं. आणि ज्यावेळेस मोशे त्या 40 दिवस डोंगरावर गेला, हे जे इस्रायल लोक ज्यांनी त्या पर्वताला हलताना बघितलं होतं, देवाचा आवाज ऐकला, हालेलुया, ते काय म्हटले? अरे हा मोशे हा कुठे गेला आपल्याला माहिती नाही. हालेलुया. त्यांनी मोशेचा भाऊ आरोन याला म्हटलं, आरोना एक सोन्याचं वासरू तयार कर. काय कर? त्यांनी सर्व त्यांचे दागिने काढले आणि आरोनाला दिले. तो बोलला ना, एक सोन्याचं वासरू तयार कर. हाच देव आहे ज्या देवाने आम्हाला काय केलं? मिस्र देशाच्या गुलामगिरीतून. आणि बायबल सांगतं त्यांनी ते वासरू केलं. त्याच्या पुढे ते नाच तमाशा करायला लागले, त्या वासरू समोर झुकायला लागले आणि बोलायला लागले, हा आमचा देव आहे, हा जुना करार आहे. त्यांनी देवाचा आवाज ऐकला. त्यांनी देवाचा तो ते डोंगर हलताना पाहिला आणि लगेच विसरून पण गेले. आणि काय केलं त्यांनी? मूर्ती पूजा. आणि ज्यावेळेस ती मूर्ती पूजा केली, तुम्हाला माहिती काय झालं? 3000 लोक मेले. किती लोक मेले? कारण देवाला क्रोध आला. कारण जस्ट काही दिवसांपूर्वी ते बोलले आम्ही आज्ञा पाळू, पण मी तुम्हाला सांगतो काय, माणूस आपल्या शक्तीने देवाच्या आज्ञा पाळू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. पण या उलट दुसरा पेंटिकॉस्ट, हालेलुया, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण पाहतो दुसरा पेंटिकॉस्ट आला. हालेलुया ना. आता बघा, पहिल्या पेंटिकॉस्टच्या वेळेस काय केलं? दगडी पाट्यांवर काय लिहिल्या? 10 आज्ञा लिहिल्या. पण या दुसऱ्या पेंटिकॉस्टच्या वेळेस काय झालं? इथं बायबल सांगतं, शायनी नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय, सर्व बोला मांसमय, अंतकरण रूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. हालेलुया. 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 जुन्या करारामध्ये काय होतं? दगडी पाट्यांवर. पण नवीन करारामध्ये काय? देवाच्या आत्म्याने आपल्या अंतःकरणावर देव त्याच्या आज्ञा लिहितो. आणि प्रियांनो, आपल्याला कुणाला सांगावं लागत नाही, पण आपण देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करायला. हालेलुया. तर बायबल सांगतं, मी माझा आत्मा तुमच्यावर ओतीन आणि तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालाल, असं मी करीन. कोण करील? परमेश्वर करील. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर जुन्या करारामध्ये आपण 10 आज्ञांमध्येच आहे, तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आपण कधीही आशीर्वादित होऊ शकत नाही. आपण एक शापित जीवन जगू. पण प्रियांनो, ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवतो, पण आता बलिदानाच्या पुढे जायचंय आणि काय करायचं आपल्याला? पवित्र आत्म्याचा स्वीकार करायचा आहे. कारण बायबल सांगतं प्रियांनो, काय? शायनी नव्हे तर सदाजीवी. सदाजीवी, सर्व बोला सदाजीवी. सदाजीवी म्हणजे काय? जो कधीच मरत नाही. सदाजीवी म्हणजे काय? जो कधीच, देवाचा आत्मा कधीच मरत नाही. म्हणजे काय? मरण कुठून येतं?
पापामुळे येतं, पण देवाचा आत्मा असला तर तुम्ही नेहमी पापावर विजय मिळवणार. हालेलुया. म्हणून इथं बायबलमध्ये काय म्हटलं, सदाजीवी आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. सदाजीवी देवाच्या आत्म्याच्या द्वारे. देवाच्या आत्म्याने जर तुम्ही बनलेलं जीवन जगता तर प्रियांनो, तो देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो. आमेन. आणि आपण ऑटोमॅटिक लबाडी करत नाही. आपण ऑटोमॅटिक, कसं ऑटोमॅटिक, तर बोला ऑटोमॅटिक. हालेलुया. काय होतं, आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करायला. हालेलुया. आणि म्हणून आता बघा, आपण पुढे वचन वाचूया. आपण जर दुसरे केली 3रा अध्याय 16 ते 18 वचन. परंतु त्याचे अंतःकरण प्रभूकडे वळले, म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा, त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. हालेलुया. प्रियाने, इथं बायबल सांगतं ना, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण बोला, आपण सर्वजण आरशाप्रमाणे. कशाप्रमाणे? बायबल पुढे सांगतं, प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. हालेलुया. याचा अर्थ काय प्रियांनो, की जसं आपण बघितलं ना, पाऊल काय बोलला, तुम्हीच काय आहात, आमचं काय आहात, पत्र. कुणाचं पत्र आहे? ख्रिस्ताचं पत्र. कशाने लिहिलंय? शायनी लिहिलंय का? नाही, पवित्र आत्म्याने लिहिले. पवित्र आत्म्याने आपल्या अंतःकरणावर काय केले? देवाच्या आज्ञा लिहून ठेवल्या आहेत आणि आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या पाळत आहोत, आपल्या शक्तीने नाही. आणि मग इथं पाऊल काय म्हणते बघा ना, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे किंवा प्रभूच्या गुणांचे प्रतिबिंब पाडित आहोत. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती काय होतं ना, इथं बायबल सांगतं, प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता. सर्व मुला, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी म्हणजे येशूशी समरूप होत आहोत. काय, कुणाशी आपण समरूप होते? येशू सारखा आपण बनत आहे. पण आपल्याला कोण येशू सारखं बनवत आहे? इथे बायबल सांगतं, प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे. कुणाच्या द्वारे? प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे. बायबल सांगतं, तेजस्वितेच्या परंपरेने आपण आपले रूपांतर होत असता आपण येशू सारखं आपण बनत आहोत. हालेलुया. आणि म्हणून आपण काय बघितलं ना, पेत्र आणि योहान अडाणी आणि निरक्षर, पण त्यांचं रूपांतर झालं. रूपांतर कसं झालं? भित्रे होते, काय बनले? धैर्यवान, कुणालाच भिले नाही. आता अधिकाऱ्यांपुढे बोलायला देखील घाबरत नाहीत. हालेलुया. आणि त्यांनी काय केलं? सगळीकडे येशूची सुवार्ता सांगितली. हालेलुया. आणि त्या काळामध्ये आपण पाहतो पूर्ण यरूशलेम शहर आपण पाहतो ना, देवाकडे वळायला लागलं. हालेलुया. मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यावर येतो, हालेलुया, काय होतं? आपल्या जीवनामध्ये धैर्य येतं, सर्व भीती निघून जाते. पण इतकंच नव्हे, अजून एक महत्वाची गोष्ट आपण बघितलं, देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, सर्व बोला प्रीती. प्रीती. ज्यावेळेस
आपण देवाच्या आत्म्याने भरतो. ज्यावेळेस आपण काय होतं, देवाच्या आत्म्याने भरतो, त्यावेळेस काय होतं, देवाची प्रीती आपल्यामध्ये येते. देव कोण आहे? बायबल सांगते देव प्रीती. आमेन. पण प्रियांनो, ती प्रीती आपल्यामध्ये कशी येणार? ज्यावेळेस आपण देवाच्या आत्म्याने भरतो. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 5वं वचन सांगतं ना, देवाच्या आत्म्याच्या द्वारे देवाच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये करण्यात आला आहे. काय? देवाच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये करण्यात आला आहे. म्हणून ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, देवाच्या आत्म्याने भरतो, हालेलुया, आपलं स्वभाव बदलून जातो. आणि मग जर कोण व्यक्ती आपल्या विरुद्ध वागत आहे, आपल्या दुश्मनासारखा वागत आहे, आपल्याला असं आपण जर पहिला असतो, आपण लगेच त्याला भांडण करायला लागलो असतो, आपण त्याच्याबरोबर मारामारी करायला लागलेलो असतो ना. पण ज्यावेळेस देवाचा आत्म्याने आपण भरतो, देवाची प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये येते, काय होतं, देवाचा आत्मा बोलतो क्षमा कर. देवाचा आत्मा काय बोलतो? क्षमा कर. येशूनी पण क्षमा केली. येशूच्या हातामध्ये ते खेळ ठोकत होते, आणि ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये खेळ ठोकत होते, तो काय बोलला? हे पित्या, हे काय करतात, यांना माहित नाही, तू यांना. हालेलुया. देवाचा आत्मा काय करतो? आपल्याला प्रीतीमध्ये चालणं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, क्षमेमध्ये चालणं. प्रीती करतो म्हणजे काय करायला पाहिजे? क्षमा. आपल्या भावाला, बहिणीला, पतीला, पत्नीला, आईला, वडिलांना. कारण अनेकदा असं होतं ना, ज्यावेळेस कोण आपल्या विरुद्ध वागतो, मी असे पण लोक बघितलेत, ते काय बोलतात, मी ना माझ्या आईचं तोंडच बघणार नाही इथून पुढं, मी माझ्या भावाचं तोंड बघणार नाही, मी माझ्या मित्राचं तोंड, त्याने असं केलं ना, मी त्याच्याबरोबर कोणताच संबंध ठेवणार नाही. पण खरोखर ज्यावेळेस देवाचा आत्मा येतो, इथं काय आपण पाहिलं ना, ज्यावेळेस देवाचा आत्मा येतो, आत्म्याच्या द्वारे काय होतं, आपलं रूपांतर होतं. हालेलुया. आणि मग आपण क्षमा करायला लागतो, आपण प्रीतीमध्ये चालायला लागतो. हालेलुया. तर हे सर्व कार्य हे कोण करत आहे? देवाचा आत्मा ना. आणि म्हणून मी मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं ना एक गोष्ट. हालेलुया. प्रियांनो, देवाची ही इच्छा आहे. देवाची काय इच्छा आहे माहिती तुम्हाला? या पृथ्वीवर तुम्ही आणि मी स्वर्गाचा अनुभव करावा. या पृथ्वीवर देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी काय करावं? मी वाचून दाखवतो तुम्हाला. आपण इफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण इथे एक वचन वाचूया. आपण 13 आणि 14 वचन वाचूया. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. हालेलुया. सर्वात पहिली गोष्ट तर बायबल सांगते, त्यावेळेस आपण सुवार्तेवर, येशूवर विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपल्यावर काय मारण्यात येतो? शिक्का मारण्यात येतो. सर्व बोला, माझ्यावर शिक्का मारण्यात येतो. हा शिक्का कसला आहे? हे बायबल सांगतं की पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई म्हणजे येशू ख्रिस्ताच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. काय मारण्यात आला? आता बघा, आपण जर तुम्ही कोणत्या दुकानामध्ये गेला ना, तुम्ही कोणता साबण घेतला, तर त्या साबणावर काय लिहिलेलं असतं? त्या कंपनीचं नाव लिहिलेलं असतं, नाही का? रिन, व्हील, काय मारलाय? शिक्का मारलाय, है ना? मग आपल्याला समजतं हा कोणत्या कंपनीचा आहे? रिनचा आहे, व्हीलचा आहे, निवियाचा आहे,
पॉमोलिव्हचा आहे, अनेक साबण आहे. हालेलुया. मग तसंच बायबल सांगतं देव पण काय करतो, ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो आपल्यावर शिक्का मारण्यात येतो. काय मारण्यात येतो? कसला शिक्का? पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात येतो. काय? की तुम्ही या जगाचे नाही, तुम्ही स्वर्गाचे आहात. कुठचे आहात? स्वर्गाचे नागरिक आहात. बायबल सांगतो तुम्ही या येशू बोलला ना, तुम्ही या जगाचे नाही पण तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. फिलिप्पियस पत्रामध्ये म्हटलं आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. आपलं नागरिकत्व काय? आमेन. पण आता अजून एक महत्वाची गोष्ट बायबल सांगतं, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा, सर्व मला, हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. काय आहे? पवित्र आत्मा काय आहे? कसला विसार? कुठे वतन आपलं? पवित्र आत्मा काय? काय विसार म्हणजे काय? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे विसार म्हणजे, जर तुम्ही कोणती जमीन घेता आपण विसार देतो ना. जर ती 50 लाखाची जमीन आहे, आपण काय करतो, हे घे 5 लाख रुपये, 10% है ना, बुकिंग अमाऊंट किंवा 50,000. हा, ही जमीन आम्हाला पाहिजे, हे घ्या 50,000 रुपये. हालेलुया. आता बायबल सांगतं तसंच ना, आपण ज्यावेळेस ती बुकिंग करतो आपण ते पैसे देतो. हा विसार आपल्या वतनाचा काय दिला? आपण विसार दिला. मग तसंच बायबल सांगतं परमेश्वराने काय केलेलं आहे, हा पवित्र आत्मा आपल्या काय वतनाचा, स्वर्गाचा काय विसार, जे आपण 100% स्वर्ग आपण अनुभव करणार आहोत, पण पवित्र आत्म्याच्या द्वारे या पृथ्वीवर आपण 10% अनुभव करू शकतो. काय करू शकतो? 10%. 1% पण खूप झालं मला असं वाटतं. स्वर्गाच्या 1% जरी आपण अनुभव केलं ना तरी खूप झालं. हालेलुया. हालेलुया. आणि मग म्हणून पियानो आपण पाहतो ना, अशा रीतीने पियानो हा जो पवित्र आत्मा आहे, कशासाठी आला? आपलं रूपांतर करण्यासाठी, आपल्याला बदलण्यासाठी, आपल्यामधून भीती दूर करण्यासाठी, आपल्यामधून द्वेष, कडूपणा, राग दूर करण्यासाठी. हालेलुया. आणि आपल्यामध्ये प्रीती, संयम, दया, कृपा, शांती, इंद्रिय दमन, हे सर्व गुण आपल्यामध्ये देण्यासाठी पवित्र आत्मा. हालेलुया. दुसऱ्या शब्दामध्ये पवित्र आत्मा का माहिती तुम्हाला? आपल्याला येशू सारखं बनवण्यासाठी. पण आता महत्वाची गोष्ट मी नेहमी सांगत असतो ना, तुम्हाला माहिती आहे या पृथ्वीवर देवाची काय इच्छा आहे? आपण काय अनुभव करावं? स्वर्ग करावं. आपण काय अनुभव करावं? 2 लोक होते, त्यांनी केला अनुभव. त्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला? पृथ्वीवर होते, त्यांनी स्वर्गाचा अनुभव केला. काय नाव आहे त्यांचं? आदाम आणि हवा. देवाने त्यांना कसं बनवलं? कसं बनवलं होतं देवाने त्यांना? लबाड बनवलं होतं आदाम हवा यांना. द्वेष करणारे बनवलं होतं, भांडखोर बनवलं होतं, खून करणारे बनवलं होतं. मग आदाम आणि हवा कशी होती? हालेलुया. हालेलुया. आदाम आणि हवा, बायबल सांगते यांना देवाने स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं. हालेलुया. जर तुम्ही आदाम आणि हवा यांना बघितलं असतं, तुम्हाला येशूच दिसला असता. तुम्ही बोलला अरे हा येशूच आहे. हालेलुया. द सेम वे. आता बघा किती अद्भुत गोष्ट आहे. पवित्र आत्मा आपल्याला काय करतो?
येशू सारखं बनवतो आणि स्वर्गासारखं वातावरण आपल्या जीवनामध्ये तयार करतो. जितकं आपण पवित्र आत्म्याने भरणार, जितकं आपण बदलणार, जितकं आपण देवाच्या प्रीतीने, संयमाने, विश्वासाने, दयेने, कृपेने, इंद्रिय दमनाने, हालेलुया, संयमाने आपण भरणार, तितकं काय होणार? तुमचं जीवन, तुमची परिस्थिती बदलायला लागणार. तुमची परिस्थिती बदलत राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि प्रियांनो, हे रोज होऊ शकतं. कारण बायबल सांगतं तुम्ही रोज पवित्र आत्म्याचा नवीन अभिषेक. कारण जर पेत्र जर कोर्टमध्ये तिथं उभा आहे आणि काय म्हटले तिथं बायबल, तो कोर्टमध्ये उभा होता आणि काय झाला? पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. आमेन. मग इथे तुम्ही भरू शकता का? हो. मग उठा, उभा राहा. आमेन. तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये आपण अनेक गोष्टी प्राप्त करण्याचा धडपड करतो. काय करत आहे? अनेक गोष्टी प्राप्त करण्याचा आपण काय करत आहे? धडपड करत आहे. हालेलुया. पण बायबल सांगतं तुम्ही काय करा? पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. म्हणजे सर्व गोष्टी, म्हणजे काय? ज्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या तुमच्याकडे येतील. आता महत्वाची गोष्ट आपण बघितलं, जितकं आपण देवासारखं बनू, येशू सारखं बनू, आपलं रूपांतर होईल. आणि रूपांतर कोण करत आहे? पण हे रूपांतर पवित्र आत्मा एक ऍड करतो, देवाच्या वचनाच्या द्वारे करत. पवित्र आत्मा करत आहे कशाच्या द्वारे? वचन पण वाचायचंय, पवित्र आत्म्याने पण बघायचं. आमेन. ओके. हालेलुया. आणि जितकं आपलं रूपांतर होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे माहिती तुम्हाला? आपल्या वचनाचा जो विसार आहे, जे स्वर्ग आहे, ते स्वर्ग आपण या पृथ्वीवर अधिक आणि अधिक अनुभव करू. जसं आदाम आणि हवा यांनी एदेन बागेचा अनुभव घेतला. आमेन. पण आता महत्वाची गोष्ट, हा पवित्र आत्मा आपल्याला कसा मिळणार आहे? पवित्र आत्मा आपल्याला कसा मिळतो? सर्वात पहिली गोष्ट बायबल सांगतं, पश्चाताप करा. काय करा? पश्चाताप म्हणजे आपलं पाप कबूल करून सोडून टाका. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्तावर. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, पवित्र आत्मा केवळ त्या लोकांना मिळतो जे येशूवर विश्वास ठेवतात, जे येशूच्या बलिदानावर, येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतात. की येशू माझ्यासाठी मेला पण तिसऱ्या दिवशी पुन्हा. आमेन. आपण आताच बघितलं, तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवला आणि तुम्हावर काय मारण्यात आला? पवित्र आत्म्याचा शिक्का. मग सुवार्तेवर विश्वास ठेवला तर शिक्का मारण्यात आला. आमेन. येशूच्या द्वारेच पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येते. आमेन. पण तिसरी महत्वाची गोष्ट, लूक 11 आणि 13 वचन. हालेलुया. जे माझ्या स्वर्गीय पित्याला मागतात, सर्व बोला, जे माझ्या स्वर्गीय पित्याला मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हालेलुया. काय लिहिलं? जे माझ्या स्वर्गीय पित्याला मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. काय करावं लागणार आहे मग? पित्याला काय करावं लागणार? हालेलुया. काय करायचंय? मागायचंय. आमेन. तर अजून एक महत्वाची गोष्ट अजून एक ऍड करतो. आता सांगणं माझं काम आहे, कारण मला माहिती आहे. बरोबर आहे का? येशू बोलला, जो कोणी तहानेला असेल त्यांनी माझ्याकडे यावं आणि प्यावं. जो कोणी तहानेला असेल त्यांनी माझ्याकडे यावं आणि जीवनाचं पाणी. जीवनाचं पाणी कोण आहे? पवित्र आत्मा. येशू पण आहे, पवित्र आत्मा पण आहे.
येशू बोलला, जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याच्यामधून, त्याच्या अंतःकरणामधून जिवंत पाण्याच्या नद्या. हालेलुया. तर आपण बघितलं पवित्र आत्मा काय करते, आपल्याला रूपांतर करते, बदलते आणि आपल्याला स्वर्गामध्ये नेते. स्वर्गाचं वातावरण आपल्या जीवनामध्ये तयार करते. हालेलुया, हालेलुया. मग देवाला मागायचंय, कसं मागायचंय? तहानेने मागायचं. तुमची तहान ठरवती किती अभिषेक तुम्हाला मिळणार. एक गोष्ट मी जर तुम्हाला सांगितली की सर्वात जास्त, कारण पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला माहिती काय, त्याला आपण मोजू शकतो. इतका आहे, घोट्या इतका आहे, गुडघ्या इतका आहे, कमरे इतका आहे, किंवा नदी इतका आहे. पण कोण नदीमध्ये आणि कोण घोट्यामध्ये, कशावर अवलंबून आहे? तहानेवर. जर तहान जास्त जगाविषयी आहे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला पैसा पाहिजे, हालेलुया, मी इथंच राहावं लागत घोट्यापर्यंत. पण जे बोलतात, येशू मला तू पाहिजेस, मला सर्वात प्रथम तू पाहिजेस, सर्व गोष्टींपेक्षा जास्त मला तू पाहिजेस, तू माझ्यासाठी प्रथम आहेस. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना येशू पाहिजे? हालेलुया. आज आपण त्या पित्याला बोलूया, पित्या मला तू पाहिजेस, सर्वात प्रथम तू पाहिजेस, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये होते. पित्या तुझ्या आत्म्याने मला भर. हालेलुया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवलेला नाहीये, तर यावेळेस येशूवर विश्वास ठेवा. माझ्या मागं कबूल करा. हे पित्या, मी कबूल करतो, मी पाप केला, माझ्या पापासाठी येशू तू क्रूस खांबावर तुझं बलिदान केलंस, तुझं रक्त सांडलंस. मी विश्वास करतो येशू तुझ्या रक्ताने माझे सर्व पाप क्षमा झाले. तू माझ्यासाठी मेला, पण तू मेलेला राहिला नाहीस, तू दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. माझ्या अंतःकरणामध्ये मी विश्वास ठेवतो येशू जिवंत आहे. मुखाने कबूल करतो केवळ येशू ख्रिस्त माझा प्रभू, माझा मालक, माझा देव आहे. धन्यवाद पित्या, धन्यवाद. या क्षणी माझ्यावर तू पवित्र आत्म्याचा शिक्का मारला. धन्यवाद, धन्यवाद. मी या जगाचा नाही, मी स्वर्गाचा नागरिक आहे. मी देवाचं लेकरू आहे. मी नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालं. मी देवाचं लेकरू आहे. देव माझा पिता आहे. देव माझा पिता आहे. देव आपला पिता आहे. आता मागा पित्याला, पित्या तुझ्या आत्म्याने मला भर. तहानेने मागा, फक्त मागायचं म्हणून मागू नका, तहानेने मागा. येशू बोला, जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावं. फायर, 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 फायर. तुझ्या येशूच्या नावामध्ये आज आम्ही तुझ्याकडे मध्यस्थी करतो. तुझ्या आज इथं आलेल्या सर्व तुझ्या लेकरांना तुझ्या आत्म्याने भर. तुझ्या जे तुला मागत आहे तहानेने, तहान त्यांना लागली आहे. या जगाची नव्हे तर प्रभू तुझी तहान लागली आहे. या जगातील गोष्टींची नव्हे तर प्रभू येशू तुझी तहान लागलेली आहे. फायर, 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 फायर. तुझ्या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भरलंस, प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भरलंस. तुझ्या तू म्हटलंस, ओ राबा खाराबा, मी तृषित भूमीवर जलधारा होती.
मी तुझ्या संततीवर माझ्या आत्म्याचा, माझ्या आशीर्वादाचा वर्षाव करेन. पाय 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 Glory, 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 glory. तुझ्या आत्म्याने रूपांतर करतोस. 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 तुझ्या आत्म्याने आम्हाला बदलतोस. तुझ्या आत्म्याने आम्हाला बदलतोस. तुझ्या आत्म्याने आम्हाला बदलतोस. तुझ्या आत्म्याने आम्हाला बदलतोस. तुझ्या आत्म्याने, तुझ्या प्रीतीने आम्हाला भरवतेस. पवित्रतेने भरवतेस. सामर्थ्याने भरवतेस. ओ संयमाने भरवतेस. ओ आशीर्वादाने भरवतेस. ओ तुझ्या आत्म्याच्या द्वारे रूपांतर होते. तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाचा स्वभाव तू बदलतोस. येशूचा स्वभाव, पिता तुझा स्वभाव तू दिला. तुझा स्वभाव दिलास. तुझा स्वभाव दिलास. तुझा स्वभाव दिलास. तुझा स्वभाव दिलास. आम्ही धन्यवाद देतो. आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभू तू म्हटलंस, प्रभू जो आत्मा तेथे मोकळीकता. तुला तुझ्या आत्म्याने सर्व बंधन नष्ट केलेस. सर्व सैतानाची शक्ती, सर्व जादू टोण्याची शक्ती येशू तुझ्या रक्तामध्ये, नावामध्ये मी तोडते. तुझ्या आत्म्याच्या अभिषेकामध्ये सर्व सैतान हरला, शून्य झाला. आम्ही जाहीर करतो पिता तुझ्या आत्म्याच्या द्वारे. प्रभू जो आत्मा तेजस्वितेच्या परंपरेने आमचे रूपांतर होत असता आम्ही येशूशी समरूप होत आहोत. आम्ही येशू सारखं बनत आहोत. धन्यवाद, 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 धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा पिता आम्ही तुला देतो. सोन्या टाळ्या वाजवून त्या प्रभूला धन्यवाद तुझा. धन्यवाद तुझा अभिषेक. धन्यवाद तुझं सामर्थ्य आम्हाला दिलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेव ना, सर्वात महत्वाचं जे दान येशू पासून आपण प्राप्त करू शकतो ते म्हणजे पवित्र आत्म्याचं दान. पैसा, जगातल्या गोष्टी, बंगला, गाडी, जग हे सर्व ठीक आहे. हालेलुया. तर प्रियाने ज्यावेळेस पवित्र आत्म्याने आपण भरतो ना, स्वर्ग आपल्या जीवनामध्ये यायला लागतो. स्वर्गाचं वातावरण, देवाचा आनंद, देवाची शांती, हालेलुया, समाधान आपल्या जीवनामध्ये यायला लागतं. हालेलुया. आज या जगामध्ये करोडो लोक आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, करोडपती आहेत, पण रात्र झोप नाहीये, समाधान नाहीये, शांती नाहीये, आनंद नाहीये. हालेलुया. पण प्रभू येशू आपल्याला त्याच्या आनंदाने भरतो. आमेन. आणि ज्या गोष्टी पाहिजे त्या पण देतो. आपला देव कंजूस नाहीये. आपला देव बरकत देणारा देव आहे. आपला देव आशीर्वाद देणारा देव आहे. आमेन. ओके प्रियांनो, यावेळेस आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया. एक वचन आपण वाचूया. मलाकी याचा 3रा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 10 पासून ते 12 पर्यंत वचन वाचूया. बायबल सांगतं, सैन्याधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. हालेलुया. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाळी गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य म्हणतील. सर्व बोलूया, कारण तुमची भूमी मनोरम होईल
असे सेनाधीश परमेश्वर म्हणतात. हालेलुया. तर परमेश्वर काय, त्याची काय इच्छा आहे, तुमची भूमी मनोरम बनावी, सुंदर बनावी, एदेन बागेसारखं. जसं आज आपण बघितलं, देवाची काय इच्छा आहे, एदेन बागेचे आशीर्वाद आपण अनुभव करावे. आमेन. आणि त्याच्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली, तुम्ही काय करा, तुमचा दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये द्या. हालेलुया. बायबल सांगते प्रियानो, ज्यावेळेस आपण आपला दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो, परमेश्वर काय करल, आकाश कपाटे, सर्व बोला आकाश कपाटे. आकाशामध्ये कपाट आहेत आणि ते भरलेले आहेत. त्या कपाटांवर तुमचं नाव लिहिलेले आहे. तर त्याची चावी आकाशामध्ये नाही, तुमच्याकडे. चावी कुठे आहे, तुमच्याकडे. आणि ती चावी काय, आपला दशमांश. कारण इथे बायबल सांगतं, ज्यावेळेस आपण आपला दशमांश देतो, परमेश्वर बोलतो, मी आकाश कपाटे उघडील. आमेन. पण इतकंच नाही, अजून एक महत्वाची गोष्ट प्रियांनो, इथे बायबल सांगते, ज्यावेळेस आपण आपला दशमांश देतो, परमेश्वर काय करतो, खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. सैतानाला देव धमकावतो. हालेलुया. सैतानाला काय करतो परमेश्वर, सैतानाला लांब काढून टाकतो तुमच्या जीवनापासून, तुमच्या घरापासून. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, दोन महत्वाच्या गोष्टी, आकाश कपाटे उघडणे इतकंच नव्हे, पण त्या सैतानाला देखील काय करायचंय, आपल्याला धमकवायचं. परमेश्वर धमकवणार. आमेन. आणि यासाठी आपल्याला काय करायचंय, आपले अर्पण, आपले दशमांश द्यायचे. आमेन. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आपला दशमांश हा काय माहिती तुम्हाला, त्या एदेन बागेतील झाडासारखा आहे. ते एक झाड होतं, परमेश्वर बोलला त्या झाडाचं फळ खायचं नाही. पण आदाम आणि हवा यांनी काय केलं, ते झाड, त्याचं फळ घेतलं आणि काय झालं, काय झालं सांगा मला, शापित झाले. इथं बायबल सांगते, तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले. शापाने काय आहात का, कारण तुम्ही दशमांश जो देवाच्या राज्यामध्ये द्यायला पाहिजे तो तुम्ही खाऊन टाकला. मग प्रियांनो, आता मला वाटतं की का, पण मला हे सांगणं गरजेचं आहे, मला माहिती आहे. हालेलुया. ज्या वेळेस आपण आपला दशमांश देतो, आपण शापातून बाहेर निघतो आणि आशीर्वादामध्ये प्रवेश करतो. ज्यावेळेस आपण आपला दशमांश देतो, सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळते. तिसरा आशीर्वाद प्रियांनो, ज्यावेळेस आपण आपला दशमांश देतो, आपले जीवन मनोरम भूमीप्रमाणे बनतं. असं बायबल सांगत आहे. हे मी माझं नाही, तुम्ही वाचा स्वतः. तर यावेळेस प्रियांनो, आपण आपलं अर्पण, आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देऊया. हालेलुया. आणि तो परमेश्वर हे तिन्ही आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये देईल.
रे येशुआ तू आजा 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 रे मेरे सर पे हाथ तेरा मेरे सर पे हाथ तेरा देता है हर पल साथ मेरा देता है हर पल साथ मेरा मेरे सर पे हाथ तेरा मेरे सर पे हाथ तेरा देता है हर पल साथ मेरा देता है हर पल साथ मेरा जाता रहूंगा मेरी बंदगी में तुम्हें यहोवा बाप मेरा जाता रहूं मैं तेरी बंदगी में तुम्हें यहोवा बाप मेरा तुम्हें जीवन की रोटी है तुम्हें जीवन का पानी है तुम्हें जीवन की रोटी है तुम्हें जीवन का पानी है तुम्हें जीवन की रोटी है तुम्हें जीवन का पानी है हालेलुया प्रार्थना करूया पिता आम्ही धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो तू म्हटलंस तुम्ही तुमचे सर्व दशमांश अर्पण माझ्या भांडारामध्ये आणा म्हणजे मी आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाला देईल प्रभू या क्षणी तो ते आकाश कपाटे तू उघडलेस तुझी कृपा तुझी बरकत या क्षणी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मोकळी केलीस आम्ही धन्यवाद देतो तू म्हटलंस ज्या कामामध्ये हात घालशील मी त्यामध्ये तुला बरकत देईल सर्व प्रत्येकाच्या कामामध्ये पिता तू बरकत दिलीस येशूच्या नावामध्ये सर्व खर्च तू नष्ट केलंस रबा खाराबा तू आम्हाला घेणार नाही तर तू देणार बनवलंस पिता आम्ही धन्यवाद देतो शबा बाबा बादियाम दे पिता येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला आशीर्वादित केलंस पिता प्रत्येकाला पिता मी धन्यवाद देतो खाऊन टाकणाऱ्याला तू धमकावलंस सर्व सैतानाची शक्ती येशू तुझ्या रक्तामध्ये नावामध्ये नष्ट झालेली आहे पित्या या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस आणि या प्रत्येकाचं जीवन मनोरम भूमीप्रमाणे केलंस आम्ही धन्यवाद 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 देतो सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो येशूच्या नावामध्ये मागतो आमेन हालेलुया हालेलुया यावेळेस आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत आपण प्रभूच्या मेजामध्ये आपण भाग घेणार आहोत हालेलुया